लवकरच आता श्रावण महिना सुरू होत आहेत आणि घरोघरी आता श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी असा महादेवाचा अभिषेक होत राहणार आहे। तर ज्या जॉबवाल्या मैत्रिणी आहेत त्यांना प्रश्न पडतो की आम्ही हा विधी कसा करायचा, आम्हाला वेळ नसतो। तर अगदी साधी सोपी पद्धतीने आपण अभिषेक करू शकतो। तर महादेवाची पिंड जर तुम्ही नवीन घेतली असेल किंवा तुमच्या देवारात आधीपासून असेल तर ती ताम्हणामध्ये घ्यायची आहेत आणि त्यावर 5 वेळा पंचामृत टाकायचं आहे। त्यानंतर शुद्ध जल टाकायचं आहे आणि परत एकदा पंचामृत टाकायचं आहे 5 वेळा आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जल। पण जेव्हा अभिषेकला सुरुवात करतो तेव्हा महादेवाच्या पिंडीवर बेलपत्री किंवा मग एखादं पांढरं फूल तुम्ही ठेवायचं आहे आणि मगच अभिषेकला सुरुवात करायची आहे। तर असं आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे। पंचामृत तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे वस्तुरूपात घेऊ शकतात, पण मी एकत्र करून घेतलं आहे। तर दही, दूध, मध, साखर आणि तूप तुम्ही वेगवेगळं घेऊ शकतात किंवा असं एकत्र पंचामृत तयार करून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात। अभिषेक झाल्यानंतर शुद्ध जलाने पिंड अगदी व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि अगदी वेगळ्या स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यायची आहेत आणि आता चांगल्या स्वच्छ पात्रामध्ये आपल्याला ती ठेवायची आहेत। देव्हारामध्ये पिंड ठेवताना एक छोटं तामण असायलाच पाहिजे, त्यामध्ये पिंड आपल्याला ठेवायची आहेत। पिंड फक्त अशीच ठेवायची नाही, तामणामध्ये ठेवायची आहेत किंवा छोटी एक तांब्याची किंवा मग पितळाची प्लेट मिळते त्यामध्ये ठेवू शकतात। तर अशी छोटी प्लेट मी घेतलेली आहे, तामण घेतलं आहे, त्यावर ही पिंड ठेवली आहेत। आता आपला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला इथं चंदनाचा टिळा त्यांना लावायचा आहे। तर ज्या 3 रेषा असतात आपल्या महादेवाच्या पिंडीवर त्यांना आपल्याला हे चंदन लावायचं आहे। तर हे तुम्ही हातानं नाही जमणार तर एखाद्या बारीक काठीने किंवा इयरबड्सने वगैरे सुद्धा लावू शकतात। आणि त्यानंतर आता बघा आपल्याला अक्षता वाहायच्या आहेत आणि त्यानंतर बेलपत्री वाहायची आहे। तर बेलपत्री अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि सडलेल्या किंवा कट लागलेल्या तुटलेल्या अशा बेलपत्री घ्यायच्या नाही आहेत। अगदी छान स्वच्छ सुंदर अशा बेलपत्री घ्यायच्या आहेत आणि तुम्ही 2 किंवा 5 किंवा 11 किंवा 7 अशा संख्येने तुम्ही घेऊ शकतात। आणि बघा छान पांढरे फुलांनी मी त्याला सुशोभित केलं आहेत आणि त्यावर जलधारीचं स्टँड ठेवलं आहेत आणि त्यावर मग जलधारी ठेवलं आहेत आणि हे सगळं मी देव्हाऱ्यामध्ये आता ठेवलेलं आहे। तर आपला अभिषेक वगैरे झाल्यानंतर आपण धूप, दीप सगळं वाळून घ्यायचं आहे। तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप लावायचं आहे, अगरबत्ती, कापूरची आरती वगैरे करून घ्यायची आहे, महादेवाची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर उरलेला पंचामृत नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे। तर असा अभिषेक आपला संपूर्ण झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।